ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, मागील भागामध्ये आपण श्री दत्तगुरूंच्या 7 लाडक्या शिष्यांपैकी 2 शिष्य बघितले. आता आपण तिसरा शिष्य म्हणजे आयुराजा. सोमवंशातील अतिशय प्रसिद्ध असा राजा म्हणजे नहुष हा होता. त्याने अपार पराक्रम गाजविला आणि शेवटी तो इंद्रपदी आरूढ झाला अशी कथा आहे. आयुराजा हे नहुषाचे वडील होते. त्याची पत्नी इंदुमती ही देखील अत्यंत सदाचरणी आणि सत्वशील होती. विवाहानंतर कितीतरी वर्ष लोटली तरी देखील त्यांना संतती नव्हती. त्यासाठी काय करावे अशा चिंतेत ते असताना त्यांना ऋषीमुनींनी श्री दत्तात्रयांना शरण जा अशी सूचना केली. तेव्हा सह्याद्री पर्वतावर जाऊन श्री दत्तात्रयांचा ते शोध घेऊ लागले. एका ठिकाणी त्यांना एका झऱ्याकाठी श्री दत्तात्रेय बसलेले दिसले. त्यांच्या मांडीवर एक तरुण स्त्री बसली होती. तिच्याबरोबर त्यांचे मद्यपान सुरू होते आणि ते दोघीही धुंद झाले होते. त्यांच्या बाजूला मांसही शिजलेले होते. अशा स्थितीत पाहून आयुराजाने दत्तप्रभूंना विनम्रपणे प्रार्थना केली. तेव्हा हसून दत्तप्रभू म्हणाले, अरे मी तर असा दुराचारी आहे. तुझी कामना मी पूर्ण करू शकणार नाही. तरीही आयुराजा तेथून हलला नाही. तेव्हा श्री दत्तात्रेय यांनी त्याचा अपमान केला आणि त्याची अपशब्दांमध्ये संभावना देखील केली आणि त्याला हकलून दिले. तरीही विचलित न होता त्याने अंतःकरणपूर्वक श्री दत्तात्रयांची उपासना ही सुरू ठेवली. अशी अनेक वर्ष गेली. शेवटी दत्तप्रभू त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला वर माग अशी आज्ञा केली. तेव्हा आयुराजाने श्रद्धापूर्वक वर मागितला की कर्तव्यदक्ष, पराक्रमी, आध्यात्मिक, उदार, ज्ञानी, अजिंक्य आणि दीर्घायुध असा पुत्र मला द्या. श्री दत्तात्रयांनी त्याला तथास्तु असा आशीर्वाद दिला आणि मग चक्रवर्ती नहुषाचा जन्म हा झाला. त्यानंतरचे शिष्य होते ते म्हणजे पुरुरवा. पुरुरवा राजाचेही गोत्र अत्री हे होते. कोणत्या तरी शापाने तो जन्माला आल्यापासून अतिशय कुरूप होता. तो राजपुत्र होता, परंतु त्याचे रूप अतिशय लाजिरवाणी असे होते. सर्वजण त्याची निर्भसना आणि चेष्टा करत असे. तो युवराज झाला. त्याचे लग्नाचे वय झाले, पण त्याला कोणीही मुलगी देईना. एखादा वधूपिता त्याची मुलगी देण्याची तयारी दाखवी, पण प्रत्यक्षात मुलगी त्याचा स्वीकार करीत नसे. आपल्या रूपामुळे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पुरुरवा हा अतिशय निराश झाला. शेवटी त्याने ठरवले की आपण तपश्चर्या करायची. ज्या ठिकाणी अत्री ऋषींनी तपश्चर्या केली तेथेच आपण जायचे. या निश्चयाने तो बाहेर पडला आणि त्याला भगवान श्री दत्तात्रेय यांनी दर्शन दिले. ते म्हणाले की जीवन म्हणजे मायेचा खेळ आहे. ही योगमायाचं आपल्याला जन्माला घालते आणि संसार क्षेत्रामध्ये खेळवते. संसार म्हणजे तिच्याच लीला आहे. श्री दत्तात्रेय यांनी पुरुरवाला ज्ञान आणि मंत्र दीक्षा देऊन अनुग्रह दिला. त्याला त्यांनी श्रीदेवीची उपासना करायला सांगितली. पुरुरव्याने श्री दत्तात्रेयांची आज्ञा मान्य करून देवी उपासना ही सुरू केली. त्यांच्या प्रखर उपासनेमुळे त्याला सुंदर रूप देखील प्राप्त झाले आणि त्याने दीर्घकाळ राजाचा आणि ऐश्वर्याचा उपभोग घेतला आणि शेवटी तो दत्तचरणी मोक्षधामी हा गेला. मित्रांनो, पुढील भागात आपण अजून 2 शिष्यांची माहिती बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचू.